थांबा, कास पठार जायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। हा व्हिडिओ जर न बघता तुम्ही कास पठार जात असाल तर यापैकी तुम्हाला एक ना एक प्रॉब्लेम नक्की फेस करावा लागेल। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। साताऱ्यातील रहिवासी असल्यामुळे 2021, 22, 23 आणि 2024 चारही वर्षाचा जो सीझन आहे तो कास पठारचा आम्ही जवळून पाहिलेला आहे। त्यामुळे कास पठारला कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि कास पठारला गेल्यानंतर आपण कोणती दक्षता घ्यायची हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळतील। कास पठारला जाण्यापूर्वी जर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर नुकताच एक इन्सिडन्स एका पर्यटकांसोबत झाला होता। त्यांनी जे बुकिंग वेबसाईटवरून केलं होतं ते बुकिंग त्या ठिकाणी व्हॅलिड धरलं जाईल, कारण कास पठारची फेक वेबसाईट ही क्रिएट करून त्याद्वारे बुकिंग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचीही फसवणूक होऊ शकते। जर बुकिंग करायचं असेल तर अधिकृत वेबसाईट आहे www.kas.ind.in ही समोर दाखवलेली वेबसाईट जी आहे त्यामधूनच तुम्ही कास पठारचं ऑनलाईन बुकिंग करू शकता। तिकीट किती आहे तर कास पठारला प्रति पर्सन यावर्षी 150 रुपये तिकीट आहे। आणि तुम्ही जर तिकीट काढलं नसेल तर तुम्ही जाऊ शकता का? हो, नक्कीच जाऊ शकता। कास पठारला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वन विभागाची चौकी आहे आणि त्या चौकीमध्ये तिकीट तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं। म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन तिकीट जर काढलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला कास पठारला एंट्री मिळेल। परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेन, आत्ता सध्या कास पठारला पर्यटकांची खूप गर्दी आहे। तुम्ही फक्त कास पठार पाहण्यासाठी स्पेशली जर येणार असाल तर तुम्ही शनिवार आणि रविवार वीकडेज जे आहेत, हॉलिडेज जे आहेत ते सोडून तुम्ही वीकडेजला या, कारण हॉलिडेजला एवढी प्रचंड गर्दी आहे। हे तुम्ही न्यूज बघताय की बरेच पर्यटक पुण्यावरून या ठिकाणी आले, परंतु एवढ्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या की त्यांना कास पठार नीट पाहताही आलं नाही। आणि कास पठारवर शनिवार आणि रविवार म्हणजे एक जत्रेचं स्वरूप असतं, त्यामुळं जे रानफुलं आहे, जो निसर्ग आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकत नसाल। मुद्दा नंबर 2 तुमचा क्लिअर झाला। कास पठार कधी यायचं? कास पठारला फुलं आहेत का? हो, कास पठारला सध्या बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि 3 वर्षाच्या मानाने यावर्षी फुले जास्त आहेत, त्यामुळे पर्यटकही या ठिकाणी जास्त येतात। तुम्ही इथे कास पठारला आल्यानंतर त्या ठिकाणी 2 पार्किंग लागतात। तर तुम्हाला कोणत्या पार्किंगला गाडी पार्क करणं सोयीचं ठरेल तर 2 नंबर पार्किंग जे आहे, जे कास तलावाच्या जवळ आहे, तुमची प्रायव्हेट कार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पार्क करणं तुम्हाला सोयीचं ठरेल, कारण तिथून परत तुम्हाला कास पठारला घेऊन येतील। कास पठारची फुलं बघितल्यानंतर परत कास तलावाच्या जवळ गेल्यावर तुम्हाला कास तलाव ही जवळून पाहता येईल। कास पठारला आल्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला पडतो की कास पठारमध्ये जवळपास 45 एकरामध्ये पसरलेलं कास पठार आहे। मग त्या ठिकाणी 4 वेगवेगळे गेट आहेत। मग कोणत्या गेटमधून गेल्यानंतर आम्हाला फुलं बघायला मिळतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, आत्ता जो फुलांचा बहर आहे तो गेट नंबर 3 मधून आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो। तेरडा जातीची जी लाल फुलं आहेत, रानफुलं, ती त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फुललेली आहेत। हिरव्या गार गालिच्यामध्ये लाल फुलं तुम्हाला पाहायला मिळतील। तर आल्यानंतर तुम्ही गेट नंबर 3 मधून जा। 3 नंबरमधून गेल्यानंतर तेरडा जातीची फुलं बघितल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला धनगरी फेटा फुलंही पाहायला मिळतील आणि त्याच्या समोर गेल्यानंतर कणेर जलाशय पाहायला मिळेल। त्या ठिकाणी फोटोजेनिक व्ह्यू मस्त आहे, खूप छान फोटो येतात। तिथून आल्यानंतर तुम्ही रानहळदी बघू शकता। तसेच तिथून गेट नंबर 2 मधून बाहेर पडतं आणि तिथून समोरच गेट नंबर 1 आहे। गेट नंबर 1 मधून गेल्यानंतर समोर तुम्हाला चालावं लागतं, जवळपास अर्धा किलोमीटर चालल्यानंतर त्या ठिकाणी तलाव लागतो आणि त्या तलावाच्या शेजारी 7 वर्षानंतर फुललेली कारवी जातीची फुलं भरपूर सारी आहेत। कारवी जातीची फुलं त्या ठिकाणी भरपूर आहेत, परंतु अजून बहर तो पाहिजे तसा आलेला नाही, कारण कारवी जातीची जर तुम्हाला पर्पल फुलं पाहिजे असेल तर किमान 8-10 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो। आणि त्यानंतर तुम्हाला अजून तुमच्यात जर स्टॅमिना राहिला असेल तुम्ही चालू शकता तर गेट नंबर 4 मधून कुमुदनी तलावाकडे जाऊ शकता, परंतु कुमुदनी तलाव जो आहे तो 2 किलोमीटर दूर आहे। तर शक्यतो तुम्ही कुमुदनी तलाव आधी जाणं टाळा, कारण एकदा तुम्ही थकल्यानंतर तुम्हाला बाकी पण फुलं पाहताना तेवढं एन्जॉय होणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवल्यानंतर तुम्ही कास पठार खूप मस्त एन्जॉय करू शकता। आणि हां, आठवणीनं लक्षात ठेवा की तुम्ही फक्त कास पठारसाठी येणार असाल तर शनिवार आणि रविवार सोडून या आणि कास पठारबरोबर तुम्ही गाडी जिथं पार्क केली आहे कास तलाव, त्या कास तलावाचा जो धबधब्यासारखा व्ह्यू आहे तो पाहायला विसरू नका। तसेच तुमच्याकडे अजून वेळ असेल तर तुम्ही ठोसेघर धबधबा आणि वजराई धबधबाही तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा
तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटही नक्की करा. थँक्यू.